नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वैकुंठधाम सोसायटी भांडूप पश्चिम या ठिकाणी आलेले आहोत. डिंपल किरण कोटियन या बहिणींना भेटणार आहोत आणि बोलतं करणार आहोत. जाऊन भेटूया आणि बोलतं करूया कोटियन कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. उखाणा वगैरे पाठ केलेलं दिसतोय. या उखाणा. मंगळसूत्रातल्या वाट्या आहे सौभाग्याची खूण. किरण रावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून. काय अरे वा. कोणी यापैकी कोणी शिकवलं द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी लेक. हो हॅलो. हा माझा भाचा. ही माझी आजी. नमस्कार. सासू सासरे. माझी मम्मी, माझी ननंद, नमस्कार. त्यांच्या काकी, माझी आत्या, माझी कझिन, माझ्या मावशी आणि हे सगळे आमचे रिलेटिव्ह, शेजारी रिलेटिव्ह. नमस्कार सगळ्यांना. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? मुंबईतलंच, भांडूप मधलंच. भांडूप मध्येच. आणि तुमचं? भांडूप. तुमची शाळा कुठली? नॅशनल. इथेच भांडूपमध्ये. तुमची? सेम नॅशनल. एकाच वर्गात होता का? सिनियर होता तो माझा. सिनियर होता. बरं काम केलं सिनियरिटीने. तुमच्या घरी कोण कोण होतं? मम्मी पप्पा आणि आजी आणि मावशी. आजी आणि मावशी. आणि तुमच्या घरी कोण कोण होतं? मम्मी पप्पा, बहीण आणि भाऊ. काय करायचे मम्मी पप्पा? पप्पा हॉटेल होता पप्पाचा आणि मम्मी इथं सपोर्ट करायचं. आणि तुमच्याकडे? दोघेही वर्किंग होते. वर्किंग होते. कसं गेलं बालपण? खूप चांगलं. खूप छान. खूप छान. भांडूप मध्ये? भांडूप मध्येच. व्हेरी गुड. काय कशी काय म्हणजे ओळख कशी? मीडिएटर्स होते ज्यांनी येऊन कन्वे केलं की असा असा तो तुला लाईक करतो. हो. तुम्ही कधी लाईक करायला लागले होते? मी 8ला होतो तेव्हा. कसं काय? तुम्ही बघितलं त्यांना? बघितलं होतं. पण अख्ख्या शाळेत एकच मुलगी होती ना? येस, एकच होती ती. नाही नाही पण मला सांगा तुम्ही 8वीत होता. येस. तेव्हा तुम्ही कितवीत होता? 7. तेव्हा तुम्ही बघितलं? अरे देवा, बालविवाहाचा आहे हा. आणि मग तुम्ही ही पहिल्यांदा गोष्ट कोणाला सांगितली? फ्रेंडला सांगितलं होतं. कोण तो? दीपक म्हणून आहे. आज नाही ते. आज नाही. त्याला सांगितलं. मग तो काय म्हणाला? तो म्हणताय ठीक आहे बघूया. 8वीत. आणि तुम्हाला कितवीत त्याने निरोप दिला येऊन? 8वीतच. मी 8वीत होती तेव्हा. नंतर 1 वर्षानंतर. पण 1 वर्ष हे बघतायत तुम्हाला हे माहिती होतं? हो. कळलं होतं तुम्हाला? कळलं होतं. असं काय होती जादू त्यांच्यात तेव्हा? माहित नाही सांगू शकत. का तुम्ही असं ठरवलं ह्याच म्हणून? कारण काय? काहीतरी कारण असेल ना. तुम्ही काय नाक्यावरच असायचे का? नाही नाही. अभ्यासाचं वय असतं ना हे. मग तेव्हा तुम्हाला असं वाटणं आणि नुसतं वाटणं नाही तर ती भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे केवढं महत्वाची गोष्ट आहे. हो की नाही? मग तुम्ही लगेच होकारच दिला का? नाही. 1 वर्ष गेलं त्याच्यात. तोपर्यंत 9वी आली. 9वी आली. हा. तुम्ही तोपर्यंत 10वीत गेले. मग कॉलेजमध्ये एकत्रच होतो परत. कुठलं कॉलेज? नॅशनल कॉलेज. दोघे एकाच कॉलेजमध्ये? एकाच कॉलेज. सगळं एकदम ठरवून केल्यासारखं आहे सगळं. पण हे सगळं इतके दिवस सुरू आहे हे बाकी कोणाला माहिती नव्हतं? माहिती होतं ना. आहे ना, विटनेस आहे तिथे. ती माझी बहीण आहे. त्या तुमच्या वर्गात होत्या? ती माझ्या वर्गात होती. हे किती वर्ष असं सुरू होतं? 11 वर्ष. 11 वर्ष. 11 वर्ष. येस. म्हणजे त्यांच्या व्यतिरिक्त कोणालाही माहित नव्हतं? नाही, घरी माहित पडलं. कोणाच्या? तुमच्या? माझा पण आणि हिचा पण. पण मग काही प्रॉब्लेम नव्हता? माझ्या घरून एवढा नव्हता, ह्याच्या घरात नव्हता थोडा प्रॉब्लेम. तुमच्या घरी का प्रॉब्लेम? दुसरा कास्ट मध्ये करायचं नाही. अच्छा 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 अच्छा. त्याच्यामुळे प्रॉब्लेम. नेहमीचे प्रॉब्लेम. पण मग कसं कन्व्हिन्स केलं? म्हणजे कॉलेजची सगळी वर्ष तुम्ही एकत्र होते? शाळेची पण. शाळेची पण कॉलेजची पण. नंतर जॉबला लागलो तेव्हा. ते पण अंधेरीलाच होतं दोघांचं जॉब. जाताना एकत्रच एकत्र जायचं? येताना पण एकत्र. बरं जमवलं तुम्ही. तेव्हाच का नाही केलं 8वीतच लग्न? इतकी वर्ष तरी का थांबले तुम्ही? बालपण होतं ना. बालपण होतं हे बरं कळतंय आता. बालपण होतं
पण मग घरी कळल्यावर काय प्रतिक्रिया तुमच्या? तर मम्मी पप्पांनी सांगितले नाही म्हणून, नंतर ते कन्व्हिन्स झाले आणि ते सांगितलं ठीक आहे ओके, तुला करायचं आहे तर तुझ्या. तुम्ही हट्टच धरला होता, येस. पण शेवटपर्यंत मम्मी पप्पांचा विरोध कायम राहिला असता तर काय केलं असतं? नाही करणार मग. नसतं केलं. ऐकताय का? आता लग्न होऊन किती वर्ष झाली? 7 वर्ष. तेव्हा त्यांना सुचतंय हे उत्तर. पण या परिसरात तर माहिती असेल ना सगळ्यांना? सगळ्यांना माहिती होतं. मग साधारणतः तुम्ही 8वी 9वी 10वी नंतर कॉलेजमध्येच होता, त्यामुळे काय हे नाही. पण आता भविष्यातलं टार्गेट काय आहे? काय करायची इच्छा? चालू आहे भविष्यामध्ये. आता काय करता तुम्ही? मी ॲलोप्लेक्स इंडियामध्ये स्टोर इंचार्ज आहे. नोकरी करता? येस. तुम्ही मी पण जॉबला आहे. दोघे एकच ठिकाणी म्हणजे नाही अंधेरी? नाही नाही, तो परेलला, आता मी मुलुंडला आहे. नशीब 7 वर्ष पण रोज परेलला जाऊन तुम्ही तिकडे जाता का, किंवा मुलुंडला ह्यांना सोडून परेलला नाही जाता? नाही नाही का आता संपलं? 7 वर्ष. जमलं नाही. मग तेव्हा कसा उत्साह होता सोडायला जायचा? तिच्याकडे पण व्हेकल आहे, माझ्याकडून पण व्हेकल आहे, तर दोघे जण व्हेकल घेऊन जातात. पण तुमच्या घरी काही प्रॉब्लेम नव्हता नाही, तेव्हाही? एवढा पण आता कसं वाटतं इतक्या वर्षानंतर? खूप चांगलं वाटतंय, सेटल्ड वाटतंय. स्वभावाबद्दल काय सांगणार, कसं आहे? खूप शांत आहे, ऐकतात सगळं. तुमचं? नाही सगळ्यांचंच. सगळ्यांचंच का फक्त तुमचं? नाही नाही, सगळ्यांचंच ऐकतात. अच्छा, म्हणजे ऐकणारा स्वभाव आहे. स्वभावाचा. तुम्ही सांगा यांच्या स्वभावाबद्दल. हट्टी आहे भरपूर. आता फारच बोलताय हो. आणि बस एकच आहे, हट बस. साधारण तेव्हा फिरायला जाण्याची ठिकाणं कुठली होती? गेट ऑफ इंडिया. पण कसे जायचे तेव्हा तुम्ही? ट्रेनमध्ये. इथून युनिफॉर्म मध्येच फिरत असाल? नाही नाही नाही, कॉलेजला मला वाटलं शाळेत असताना शाळेत नाही. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे कळायला बघायलाच नको. हा? नाही. पण तुमच्याकडे घरातल्या सगळ्यांना कळलंच होतं, माहितीच होतं, आणि काही ऑब्जेक्शन नव्हतं. का असं? का या मुलात काय फक्त स्वभाव चांगला होता एवढंच? हो, स्वभाव चांगला होता, खूप चांगला होता. आता तुमच्या दोघांमध्ये कोण जास्त बोलतं कोणाला? मी जास्त बोलते त्यांना, हो, ते शांत आहेत. आज एकदम गप्प का झालाय? नाही नाही, तसं नाही. असं काही नाही नाही. तुमचं काय म्हणणं आहे अजून? अजून काय बस. होम मिनिस्टरचा कॅमेरा तुमच्या घरी आलाय, तुम्ही कधी कळवलं होतं? 6-8 महिने झाले, म्हणजे खूप वेळ SMS केलेला. हे SMS पण 6-8 महिने झाले करून. हा. अरे वा, बरं आहे. म्हणजे SMS मुळे आम्ही येतो हे तरी लोकांना कळेल, हो की नाही? हा? आता छान वाटतंय. काय सांगणार यांच्या कुटुंबाबद्दल? खूप चांगलं आहे, सांभाळून घेतलं. दुसऱ्या जातीतली असून सुद्धा त्यांनी सांभाळून घेतलं मला. मी सिंधी, ते साऊथ इंडियन, नॉर्थ आणि साऊथ होतं पूर्ण. हां. मग तुम्हाला काय आवडतं खायला? साऊथ इंडियन कुठली डिश आवडते? चिकन. येऊन जाऊन चिकन. नाही, पण मला तुम्हाला विचारायचं की दोघांच्याही घरी खरं प्रॉब्लेम होतात अशा वेळेला. साऊथ इंडिया नॉर्थ इंडिया असं कॉम्बिनेशन जेव्हा येतं तेव्हा बऱ्याचशा घरांमध्ये वाद होऊ शकतात. पण तुमच्याकडे नंतर काहीच वाद नंतर काहीच नाही झालं. दोन्ही कुटुंबांनी समजून घेतलं. पण आता साधारणतः घरात किचन मध्ये साऊथ इंडियन जास्त बनतं की नॉर्थ इंडियन जास्त? वेगळंच काहीतरी बनतं. तिसरंच मराठीच बनतं. मराठी बनतं. वा, किती छान. बरं, या गप्पा सुरू असताना आता मी घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या. ती एक एक चिठ्ठी शोधत ती चांदीची अन्नपूर्णाची घरात लपवून ठेवली, ती मिळणार का? ससा कासवाची शर्यत. तुम्ही सांगू शकता घरात? कष्ट निवारण यंत्र. नव्या गणेश. मिल गया. नव्या गणेश उधर है ना. 40 सेकंद झाली. हाथी मेरे साथी. चला, अभिनंदन. पण आता घरात तुम्ही कुठली कसं बोलता? हिंदीमध्येच. हिंदीमध्ये. हिंदीमध्ये. दोघे घरात हिंदीच बोलता. तेव्हा प्रपोज करताना सुद्धा हिंदीतच केलं होतं? हा, प्रपोज केलंच नाही अजून. मग आता करा बघू. चला, कसं करावं? हा, आय लव्ह यू. हा, एवढं. आता बरं इंग्लिश सुरू केलं. म्हणजे अभिनंदन, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं.
चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस तुम्हाला मिळाली, अभिनंदन. आणि बहिणी, तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. नमस्कार. किती तक्रारी आलेत? माहित नाही, खूप सारे आहेत. खूप सारे आहेत. बघूया. खूप हट्टी आहात. हो, पहिला आरोप. मान्य. हं? चला, एक एकच वाचतो. प्रत्येकाने 10 लिहिलेत. बाहेर खायला खूप आवडतं तुम्हाला. बरोबर आहे. घरी जेवण करण्याचा आळसपणा करता. चुकीचं आहे. काय हो? नाही, बरोबर आहे. काय बरोबर आहे? गोड आरोपामध्ये जास्त लाडावली आहे. खरं आहे, असा आरोप आहे? आरोप नाही, पण मान्य आहे तुम्हाला? लाडवली आहे. हं? आमची पण आहे. शेजारी खूप खुश आहेत, कारण परफेक्ट शेजारी असं त्यांचं म्हणणं आहे. सेल्फी खूप काढायला आवडतात. हा, बघा किती छान लिहिलंय बघा. स्वभावाने खूप चांगली आहे, सर्वांशी मिळून मिसळून राहते, एक चांगली गृहिणी आहे, खूप हट्टी आहे. हे सगळा निबंध लिहून शेवटी हट्टीवरच येत आहेत फिरून फिरून. शाळेत खूप मस्तीखोर होता तुम्ही. ह्याचा आरोप असेल, तो माझा नाही. सतत प्रवचन देत बसता तुम्ही. मान्य? असू शकतं. बरं. वेळ मिळेल तेव्हा झोप काढता. खरंय? खरं आहे. चला बरं, आता हे आरोप झालेले आहेत. हा, हट्टी, घरातलं जेवण, आळशीपणा, असं सगळं झालेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे या आरोपांवर? हट्टीपणा तर खरं आहे एकदम. घरातलं जेवण चुकीचं आहे. काय हट्टीपणा म्हणजे काय करतो? साठी म्हणजे जे पाहिजे ते पाहिजेच ते. आणि नाही दिलं तर नाही दिलं काय? त्यांचा पाय थरथरायला लागला. नाही दिलं तर काय होतं? काय रिॲक्शन असते? रिॲक्शन तेच, काय नाही बोलायचं. हं? का हो असा बदल झाला? म्हणजे ह्यांच्या बरोबर आल्यानंतरच तो हट्टीपणा वाढलाय. तुम्ही खूप हट्ट पुरवलेले दिसतायत शाळेत आणि कॉलेजमध्ये, हो ना? नाही? हो. बरं, स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? हट्टीपणा कमी करेन. करणार? काय हो, आवडेल तुम्हाला? येस. आणि तुमचं काय सजेशन आहे, काय केलं पाहिजे त्याने? सजेशन असं काय नाही. तुमची काय दहशत आहे बघा, ते बोलत पण नाहीये. बरं, आता चित्र काढायचं. हा, या तुमच्यापासून सुरुवात. इडली. तुम्ही ओळखलं? तुम्ही? तुम्हाला आवडते म्हणून ओळखली, काय ह्या कधी देत नाही म्हणून ओळखली? चला, अभिनंदन. हे पहिलं बक्षीस मिळालं. या तुम्ही या. काय जोरदार इडली काढली. असं कॅमल कुठे भांडत? कसं काय कॅमल आहे? कॅमेलचा कॅमल, जिराफ अशी सगळी 10-12 लोकांची कॉम्बिनेशन केली आहे. पण चला, अभिनंदन. सगळ्यांनी ओळखलं, हे बक्षीस तुम्ही त्यांना मिळवून दिलं. हा, ग्रेट. हे पण भांडून बदले. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. तुम्ही बोलायचं यांच्याबद्दल, मला ऐकायचंय कोण कोण बोलणार. गुड्डू आणि किरण आहे, एकमेकांसाठी मेड इच अदर आहेत. आणि एक चांगलं कपल्स आहे, आदर्श कपल्स आहे. हो का? हा. व्हेरी. त्यांच्याकडे मी 2 बच्चे हैं। अभी खुश है ना आप? अजून कोण बोलणार आहे? वो अच्छे है, हाँ, अच्छा है, हम लोग का कास्ट के लिए एकदम एडजस्ट हो गया. एडजस्ट हो गए. लेकिन उस वक्त जब आपको पता चला था तब थोड़ा आपका टेंशन हो गया था ना आपको? जो भी थोड़ा टेंशन हो गया. हाँ, लेकिन अभी सब अच्छा अभी है. अच्छे हैं. लेकिन आता है वो इडली मसाला डोसा वगैरह बनाते हैं, अभी सब बनाते हैं. सब बनाता है.
आपने इसी सिखाया वजह से कुछ हाँ व्हेरी गुड, खूप छान. द्या पाठीमागे कोण बोलणार. वो मेरी क्लासमेट थी और ये तो मेरा भाई है, तो पूरा हिस्ट्री ज्योग्राफी सब पता है लोग के बारे में. बट एट द एंड दोनों एक दूसरे के लिए बने हैं और लड़ाई झगड़ा कुछ भी हो, दोनों में बहुत प्यार है और बहुत रेस्पेक्ट है. दैट वो बहुत इम्पोर्टेंट है, बहुत रेस्पेक्ट. जेव्हा हे फिरायचे त्यावेळेला तुमच्यापैकी कोणी बघितलं नाही त्यांना, घरातल्यांनी आम्ही- पकडलं नाही. नाही आम्ही पुरा सेटिंग होतं ना, आम्हाला बोलायचं ते लोक जाणार, आम्ही बोला, हा हा जा 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 जा. तेव्हा तर फोन पण नव्हतं, मोबाईल पण नव्हतं, तुम्ही तभी कुठे राहता आता? भांडूपलाच. तुम्ही पण सेटिंग केली? आम्ही माझी सेटिंग नाही नव्हती. अजून कोणी बोलणार आहे फॅमिलीमध्ये वगैरे? जावई आणि मुलगी दोन्ही एक मेड पर इच अदर आहेत, व्यवस्थित राहतात. मी काही टेन्शन, एकच मुलगी आहे, तिला एक मुलगी आहे. आम्ही आमच्या आईला सगळ्या मुलीच आहोत. व्हेरी गुड. मग खुश आहात तुम्ही सगळे? एकदम. किती मस्त. जावई चांगला आहे, जावई चांगली आहे, मुलगी चांगली आहे. मुलगी हट्टी आहे असं सगळे म्हणतात ते. हट्टी येतात का, ते लहानपणापासून खूप लाडवलेली आहे ना, त्याच्यामुळे सगळे लाड पूर्वक केले तर हट्टी झाली. अरे बापरे. बरं बरं, आता तुम्हाला विचारायचं आहे, इतकं सगळ्यांनी कौतुक केलं, सगळे बोलले, पण आज सॉरी म्हणायचं असेल, क्षमा मागायची असेल तर कोणाची? चुकून कोणाला, म्हणजे असं पर्टिक्युलर कोण नाही आहे, चुकून कोणाला काही कधी बोलले असेल तर आज मी क्षमा मागेन त्यांची. असं पर्टिक्युलर कोण नाही आहे की ज्यांना आज मिस कोणाला करताय? सगळे आहेत तिथे. सगळे. पप्पा आले नाहीत कारण ते ऑफिसमध्ये होते. बरं, तुम्ही? काय नाही, सॉरी. तर जे केलं ते काय पण केले असेल गलत, तर गलती हो गया रहेगा तो सॉरी बोलने के लिए तैयार आज के दिन. आजपर्यंत कोणाला दुखावलं असेल तर मोठ्या मनानं क्षमा करा असं तुम्ही म्हटलेलं आहे. तुम्हाला दोघांना माझ्याकडनं खूप शुभेच्छा आहेत. हसत राहा, आनंदात राहा, इडली वडे खात राहा, आलेले सगळ्यांना देत राहा. मोटरसायकलवरून तुम्ही फिरता, शेजाऱ्यांना जरा कधीतरी बसायला घ्या त्याच्यावरती, आणि स्वतःची काळजी घ्या, हेल्मेट वापरा, आनंदात राहा, आणि या कुटुंबात दिवसागणिक सुखाची वाढ होऊ दे हीच प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.